नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? आणि सकाळी ब्रह्मवेळेत तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आणि माझा अभ्यास आज मुलांसोबत आहे. मला भरपूर कमेंट दिसत आहे की ताई, माझा मुलगा छोटा आहे, तो लवकर झोपतो आणि सकाळी पण लवकर उठतो, तर आम्ही कसं करायचं? तर बघा, सगळ्यांची परिस्थिती सारखी असते. आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल की मी माझ्या मुलांसोबत कसा अभ्यास करते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कुठल्या परिस्थितीत अभ्यास करावा लागतो, त्यानंतर आपल्याला घरची सगळी कामं करून ॲडजस्ट करून मुलांना शाळेत नेणं आणणं, या सर्वातही मी कसं सेल्फ डिसिप्लिन ठेवते. आणि बघा, सर्वांच्याच आयुष्यात तीच संकट आहेत, तेच आपल्या समोर अडचणी येतात, त्यांना फक्त स्वतःची उत्तरे शोधावी लागतात. तर बघा मैत्रिणींनो, आपल्याला फक्त सुरुवात करायची असते. एक वेळा आपण सुरुवात केली ना, ती 5 मिनिटाची का असेना, फक्त सुरुवात करायची. आपल्याला आतून जबर इच्छाशक्ती हवी असते. आणि आपण कारणे देत असतो की आता मला असं होईल तर माझा अभ्यास नाही होईल, माझ्या घरी कामं आहेत, माझ्या घरी पाहुणे आलेली आहेत, आणि मग आपण एक पाऊल मागे सरकतो. म्हणून आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला माझा अर्ली मॉर्निंग स्टडी दिसेल आणि थोडं माझं डेली रुटीन दिसेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आणि बघा, मी 4:30ला अभ्यासाला बसली होती. त्यानंतर मग मी थोडं नोट्स काढून घेतले, माझे म्हणजे रिव्हिजन करून घेतले, काल जो अभ्यास केला होता तो. आणि मला आत्ता 5 वाजलेले, आता थोडा NCERTचा फोनमधून अभ्यास करून घेत आहे RRBसाठी. तर तुम्हाला माहीत आहे मी रेल्वेचा फॉर्म भरलेला आहे म्हणून. आणि मला भरपूर कमेंट दिसत आहे की ताई, आमचे मुलं छोटे आहेत तर आमचा अभ्यास होत नाही. तर बघा, माझे पण मुलं छोटे आहेत आणि आज मला त्यांच्यासोबतच अभ्यास करायला बसावं लागलं, कारण मुलगा थोड्या वेळाने उठत होता. त्यामुळे म्हटलं चला आज इथेच अभ्यास करते. आणि भरपूर वेळा मी त्यांच्याजवळ अभ्यासाला बसते. आणि हे करावं लागतं आपल्याला कधी कधी ॲडजस्ट, कारण आपण एक आई पण आहोत, त्यामुळे आपली जबाबदारी आपल्याला पूर्ण करावी लागते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला प्रश्न येतात की ताई, तुम्ही लाईव्ह घ्या सकाळचा. घ्यायला काही हरकत नाही, पण माझा मुलगा अजून छोटा आहे, तो उठतो, तो मला बोलावतो, त्यामुळे 15-15, 10-10 मिनटं माझे त्याच्याजवळ जातात. आणि तुमच्या पण अभ्यासाची लिंक तुटेल, म्हणून काही दिवस थांबा, आपण करूया काही प्रयत्न. मी वेळ शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहे. जरा वेळ जाऊ द्या, मी नक्कीच तुम्हाला सांगेल की आपण लाईव्ह कधी येऊ तर. आणि मला कमेंट येत आहेत की ताई, तू MPSCची परीक्षा दिली का? तुझा स्कोर किती आलेला? तर मैत्रिणींनो, बघा, मी MPSCचा पेपर दिलेला आहे आणि माझा स्कोर आहे जरा बऱ्यापैकी. बघूया काय होतंय तर, कारण मी माझं जे निवड केलेली आहे ना, ती माझी शिक्षण क्षेत्रात जास्त आहे. मला टीचर व्हायला आवडतं, त्यामुळे टेट, KVS या RRBची टीचर एक्झाम याकडे माझं जरा जास्त लक्ष आहे. त्यामुळे MPSCला मी डिटेल थोडा वेळ कमी देते. आणि MPSCला तुम्हाला माहिती आहे भरपूर वेळ द्यावा लागतो, ॲनालिसिस करावं लागतं, डीप वाचावं लागतं. एवढा पाहिजे तसा माझा मी अभ्यास केलेला नव्हता आहे MPSCचा. पण तरी मला तुम्हाला सांगायला आवडेल की मला शिक्षण अधिकारी हा जॉब आवडतो. तर बघूया भविष्यात काय आहे तर. आणि बघा, ही आमची वाडी. इथे मग छान मी कोथिंबीर घ्यायला आली, वांगी बटाटे घ्यायला आली होती. त्यानंतर मग मुलाला शाळेत पोहोचवायचे आहे आणि नंतर मग सगळी घरची कामं पण आवरायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, आपलं टार्गेट कुठलं पण असू द्या, आपल्याला आपला फोकस हा स्वतःवर विश्वास ठेवून आणि आत्मविश्वास जपूनच पूर्ण करावा लागेल. कमेंटमध्ये असं पण दिसतं की ताई, आमची मुलं लहान आहेत तर आम्हाला काही सुचत नाही आहे, घरचे खूप त्रास देतात, जॉईंट फॅमिली आहे. तर मैत्रिणींनो, आपल्याला स्वतःचा वेळ काढावा लागेल. कोणीही आपल्याला असं पुश करायला आपल्या मागे लागणार नाही, कारण ते फक्त आपले आईबाबाच आपल्याला मागे लागत होते. आता ती वेळ आपल्याजवळ राहिलेली नाही आहे, त्यामुळे स्वतःलाच आपल्याला पुश करावं लागणार आहे. त्यामुळे कोणाची वाट बघायची नाही, स्वतः छान आपण आपले प्रयत्न चालू ठेवायचे. त्यानंतर मुलाला शाळेत पोहोचवून दिले आणि शाळेत पोहोचल्यानंतर गाडी चालू करताना दिसले की पेट्रोल फार कमी आहे, त्यामुळे आता पेट्रोल टाकायला जावं लागणार. आणि आपला दिवसातून 1000 जरी कामं असली ना तरी आपलं नियोजन आपल्यालाच करावं लागेल आणि फक्त सुरुवात करावी लागेल. कारण जोपर्यंत आपण रस्त्यावर चालणार नाही, कारण आपल्याला तेव्हाच कळेल ना की रस्ता कुठे आहे, किती मोठा आहे, कुठे वळण आहे, कुठे आपला ठोकर बसणार आहे, कुठे अडचणी येणार आहे. जेव्हा चालू तेव्हाच कळेल ना. म्हणून तुम्ही या तर अभ्यास करायला सुरुवात तर करा. आपण जर घरी बसूनच सांगायला सुरुवात केली की तिथे रस्ता आहे, तिथे मार्ग आहे, त्या मार्गावर इथे ठोकर आहे, तिथे अडचणी आहे, तर काहीच होऊ शकत नाही आणि होणारच नाही. म्हणून आपल्याला सुरुवात करावी लागेल. जोपर्यंत आपण सुरुवात करणार नाही ना, तोपर्यंत आपल्याला मार्गच दिसणार नाही. फक्त सुरुवात करा. जोपर्यंत सुरुवात करू नये तोपर्यंत कुठेच मार्ग सापडत नसतो.
म्हणून माझी तुम्हाला तीव्र अशी एक आवर्जून एका गोड ताईची रिक्वेस्ट म्हणा, फक्त सुरुवात करा. 5 मिनिटं का असो ना, 5 मिनिटापासून तुम्ही सुरुवात करा, तेव्हाच काहीतरी आपल्याला समोर जाण्यासाठी मार्ग मिळत जाईल. आणि बघा, मुलीच्या शाळेत आली होती तिला न्यायसाठी. तिचा स्काउट गाईडचा क्लास होता आणि तिच्या शाळेत छान केळीला केळी लागली होती. आणि इथे बघा मुलाची मस्ती सुरू होती, मुलीला सुट्टी व्हायची होती, म्हणून आम्ही निसर्गासोबत छान आनंद घेत होतो. आणि तुम्हाला माहित आहे मला असा स्मॉल हॅपीनेस घ्यायला फार आवडतो. आणि आपण काय करतो माहिती आहे का, एखादा पेपर दिला आणि त्या पेपरमध्ये ना आपल्याला थोडा मार्क कमी मिळाले किंवा मग अपयश आलं तर आपण काय म्हणतो माझ्याशाने काहीच होणार नाही. पण असं चालणार नाही. आपल्याला त्या टॉपिकचे ॲनालिसिस करावं लागेल. प्रिव्हियस इयर उचलून त्याला शोधावे लागतील की त्या माझं काय चुकलं, कुठे चुकलं, मी कुठे कमी पडली. आणि हे केल्याशिवाय आपल्याला खरंच मी सांगते उत्तरच मिळणार नाही आहे. म्हणून असा स्मार्ट स्टडी करा की त्यातून आपला काहीतरी आपल्या ज्ञानात भर पडायला पाहिजे. आणि या ज्ञानात भर पडण्यासाठी आपल्याला स्मार्ट स्टडी करावं लागेल. म्हणून फक्त अभ्यास न करता अभ्यासाचं योग्य नियोजन, आपली जबाबदारी, आपल्या जबाबदारीसोबत कसा अभ्यास करायचा, स्मार्ट स्टडी कसा करता येईल, आणि हा सगळ्याचा टाइम टेबल स्वतःलाच करावा लागेल. कारण आपली वेळ ही आपल्यालाच माहित असते मी कुठल्या वेळेत फ्री आहे. आपण मार्गदर्शन घेऊ शकतो, आपण मोटिवेशन घेऊ शकतो, पण चालायला सुरुवात तर स्वतःच्या पायानेच करावी लागेल ना. बरोबर आहे ना. मग मला सांगा, आता या क्षणापासून सुरुवात करा, स्मार्ट स्टडी करा, स्वतःची काळजी घ्या, पॉझिटिव्ह विचारांना खतपाणी द्या, निगेटिव्ह विचारांना दूर लुटून द्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील मोटिवेशन सोबत. तोपर्यंत अभ्यास करा, सुरुवात करा आणि कमेंटमध्ये सांगा कुठला विषय चालू आहे. बाय.